मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, आज रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत ब्लॉक। 6व्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक। सांगलीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळाच्या तयारीत, राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतला पक्षाचा आढावा। महायुतीकडून रासपला हव्यात 40 जागा। नवरात्री निमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांसाठी वाढवला वेळ। नवरात्रीचा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार। उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या 30 फुटी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, शिवरायांचे 13वे वंशज मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं अनावरण। मच्छीमार समाजासाठी सरकारकडून महामंडळाची घोषणा, कोळी समाजाकडून भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष, मच्छीमारांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार। गोंदियामध्ये उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा, आमदार राम कोरटी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीनं मोर्चा, विद्युत बिल वाढवून घेत असल्याचा आंदोलकांचा आरोप। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे अजितदादांची साथ सोडणार, बबनदादा शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर। नवी मुंबईत तो येतोय नंतर तो आलाय मथळ्याचे बॅनर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा बॅनरबाजीतून पहिला उमेदवार जाहीर, मराठा नेते अंकुश कदमांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या घरासमोर आंदोलन सुरू, दिव्यांग आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी, अब्दुल सत्तारांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील तुषार आपटे, उदय कोतवालांना जामीन मंजूर, कल्याणच्या फास्ट ट्रॅक कोर्टानं केला जामीन मंजूर। मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानं मनसेचा पुण्यात जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे भरवत आनंद साजरा। कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 25 फुटी मशालीचं अनावरण, माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते अनावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।